कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाहेरून कडी कोणी लावली? दार उघडा। एक मिनिट मामा। अरे काय चाललंय या? माका कोंडून कोणी ठेवल्यान? आहो, तुम्ही इकडे येऊन का झोपलात? काय म्हणजे काय? झोपेत किती जोर जोरात बडबड करत होतस तू? 4 वेळा हाका मारली पण तुझ्या अंगात काय संचारला होता काय माहित? मग मी शिणूकडे गेलोय झोपू, तर माका आत कोंडून कोणीतरी कडी लावल्यान ता माका समजूक वया। नाही मी फक्त दरवाजा लोटून गेलो होतो। अरे मामा तू आज झोपला होतास ना, मग मी का दार लावून जाईन, कडी लावून जाईन? मग कडी घातली कोणी? काय कळत नाही गो, मी तर काही फिरकले पण नाही। माझा काय एक संबंध नाही हा, मी तर झोपले होते। हा मी माझ्याबद्दल बोलशील तर मी बाहेर होतो सगळ्यांबरोबर केक कापत। ओ भाऊजी, मग काय भुताटकी झाली की काय? काय बोलतास तुम्ही? काय झालंय? काय चाललंय आरडाओरडा? हा, इतक्या उशिरापर्यंत का सगळे जागे आहात? ओवीचा वाढदिवस आहे ना, म्हणून सगळ्या मुलांनी रात्री 12 वाजता साजरा करूचा ठरवला। सगळा शांतपणे चालला होता। कढीचा गोंधळ झाला नसता ना, तर आतापर्यंत सगळे झोपला पण असता। कढीचा गोंधळ म्हणजे? दादा मामा, अरे बंधू मामा माझ्या खोलीत झोपला होता, तर कोणीतरी बाहेरून कडी लावली। माहित नाही कोणी लावली। या घरात ना रोज काहीतरी थेरा चालूच असतात, काहीतरी होतच असता। द्यायचे तसा नाही हा। निशीचा उद्या पास परतावा ना, त्यानंतर निशी मुंबईत निघून जाईल, म्हणून जरा सगळ्या मुलांनी मजा करूची ठरवली। बरं ठीक आहे, तुमचं सगळं झालं ना व्यवस्थित? मग आता झोपा लवकर, उद्या काम आहेत। बंधू, शिनू लवकर झोप। चला लवकर झोपा, सकाळी उठूचा लवकर। ओवी ओवी ओवी, तुला तुझ्या बर्थडेचं गिफ्ट द्यायचंय। बर्थडेचं गिफ्ट? बट ते तर तू आधीच दिलंस। हो, पण मी तुला म्हटलं होतं ना की आणखी बरेच सरप्राइजेस बाकी आहेत म्हणून। हे सरप्राइज नंबर 2। हो, नॉट बॅड हा श्रीनिवास, सरप्राइज नंबर 2 अँड ऑल। चल दे। देतो, पण त्याआधी तुला डोळे बंद करावे लागतील। श्रीनिवास, या डोळे बंद कर प्लीज। फाइन। झालं? आता उघड। श्रीनिवास, हे अबोलीचं झाड? श्रीनिवास, अबोलीची फुलं माझ्या मॉमला खूप आवडायची, माहितीये मला। आणि असू त्यांना खूप मिस पण करत होतीस ना? हो, या रोपाच्या रूपात त्या कायम तुझ्या सोबत असतील। थँक्यू श्रीनिवास, तू दिलेल्या गिफ्ट्स पैकी ना हे सगळ्यात बेस्ट आणि प्रेशियस गिफ्ट आहे माझ्यासाठी। हे मी कधीच विसरणार नाही, कायम लक्षात ठेवेन। थँक्यू सो मच। शेनू, काय चाललंय? दादा मामा, ते ओवीचा आज वाढदिवस आहे ना, म्हणून आम्ही ते दोघे इथे
म्हणजे त्याचं झालं असं की हे वाढदिवस तो मध्यरात्री साजरा झाला. मंडळी बसा सगळ्यांना बसा. कसा वाटला? कोंबडी वडे काढून कसा वाटला? बढ़िया थे एकदम. बहुत दिनों बाद इतना बढ़िया खाना खाने को मिला है. स्वाद आ गया. हो सगळंच छान झालंय. मेघनाताई हां ओटी भरतंय. अहो साहिल जी साहिल जी आमच्याकडून छोटीशी भेट. रघुनाथ जी इसकी क्या जरूरत है? हो असं कसं मान येतो तुमचा. नाही पण ताई खरंच राहू द्यायची काहीच गरज नाही. मेघनाताई असू द्या. गॅस थँक्यू. बसा ना. दादा मी आता बाहेर जाऊ शकते ना? का बाळा? माझ्या मैत्रिणीने मला भेटायला बोलवलंय. म्हणजे मुंबईला जाण्याआधी एकदा तिला भेटले असते तर बरं झालं असतं म्हणून. मी जाऊ? हो जा ना. ह्या बघ एकटा जाऊ नको हा. बरोबर कोणाक तरी घे. नवी नवरी असस ना उगाच कोणाची दृष्ट बिष्ट लागत. अहो कोणाला कशाला जायचे? नीरज आहे ना नीरज घेऊन जाईल. हो ना नीरज? मॉम मॉम मला जायला खरंच आवडेल पण ते पॉसिबल होणार नाही. निशी तू कोणा दुसऱ्याला घेऊन जाऊ शकतेस का प्लीज? नीरज तुला काही काम आहे का? हो मॉम म्हणजे इथून जायच्या आधी मला सगळ्या गोष्टी नवीन कोचला हँडओव्हर करायच्या आहेत. सो मला कॉलेजला जावं लागणार आहे. ठीक आहे मी जाते निशी बरोबर. ठीक आहे ओवीला जाऊ दे बरोबर निशीच्या. ऐका ना तुम्ही दोघीच जाणार आहात की श्रीनू पण येणार आहे तुमच्या बरोबर? श्रीनिवास तो काय करणार आमच्या मुलींमध्ये? ए बट तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस ना. नाही नाही नको नको तुम्ही जा मला काहीच हरकत नाही. जा. बरं आई आम्ही निघतो. ओवी चल. मॉम मी पण माझं काम कंप्लीट करून येतो. ओके ठीक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.